सीताबाई 12 वाजेच्या आत झाली पाहिजे आणि श्राद्धविधीसाठी जे आपण जेवण देतो ना ते 12 वाजेनंतर दिलं पाहिजे. आणि ही पूजा जर व्यवस्थित झाली नाही ना आपल्याला पितरांचा दोष लागतो. काय कुटुंबियांनी इतका अट्टहास करावा. 4 महिन्यापासून आमच्या सुधाकर दादांनी तारीख दिली आणि फोन करून वेळोवेळी सांगत होते ताई तारीख लक्षात नाही ना तुमच्या. म्हटलं हो. आणि हे लेकरं जे आहेत ना दोनही लेकरं नाशिकला राहतात म्हणून मी तुम्हाला तारीख देतोय. आमच्या सुधाकर दादांनी वेळोवेळी आठवण करून दिली दादांना. काही वेळामध्ये नाही हे कीर्तन ठेवलं नाही प्रवचन केलं नाही श्राद्ध केलं तर काय होईल. पण दादांनो आपण आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्तही होऊ शकत नाही मुक्त होऊ शकत नाही. म्हणून आई वडील गेले ना त्या तिथीला प्रत्येक लेकराला हा विधी करावाच लागतो. महाविधी यापूर्वी कोणीतरी केला नसेल ना तर पहिलं वर्ष श्राद्ध माझ्या सीता मातेनं केलं. कुणाचं आपल्या सासऱ्यांचं दशरथ राजाचं केलं. का करावं लागलं असेल दशरथ राजाला 4 मुलं असताना का एका सुनबाईला हा विधी करावा लागला. तर एका पाठीमागे माझा आवाज येतोय कारण तिकडे सुरू झालं ना आता नाही तर थोडा आवाज जरा पाठीमागे आवाज गेला पाहिजे. तर काय वर्ष श्राद्ध करावं लागलं सीता मातेला. तर बघा जेव्हा हे दशरथ राजा वारले 4ही मुलं नव्हते. कसं कर्म असतं बघा ऐसे कर्म घेती झुले आणि तेथे कोणाचे ना चाले. 4 पुत्र दशरथाचे अंतकाळी एकही नव्हते. 4ही मुलं नव्हते. त्याचा परिणाम असा झाला की दशरथ राजाच्या दशमी या विधीच्या दिवशी पिंडाला कावळा शिवला नाही. आणि इकडे या 4ही लेकरांच्या जीवनामध्ये अडचणी यायला लागल्या. प्रभू रामचंद्र वनवासाला असताना त्यांच्या जीवनात अडचणी यायला लागल्या. आणि आपल्या गुरुवर्यांना वसिष्ठ ऋषींना विचारलं तेव्हा वसिष्ठ ऋषीने झालेला सर्व प्रकार सांगितला. मग काय केलं पाहिजे त्यासाठी. आता तुम्ही पितृगया या ठिकाणी जा आणि तिथं आपल्या वडिलांचा वर्ष श्राद्धाचा विधी तिथे करा. पिंडदानाचा विधी तिथे करा. मग हे दोघंही भाऊ सीता माता तिथे गेल्या पितृगया ठिकाणी गेल्या. पण त्या श्राद्धासाठी लागणारं सामान यांच्याकडे नव्हतं. तेव्हा हे प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया श्राद्ध विधीसाठी लागणारं सामान घ्यायला गेले. पण 11 वाजले 11:30 वाजले तरीही हे सामान घेऊन येते ना. तेव्हा काही ग्रंथात उल्लेख आलेला आहे की त्या फल्गु नदीमधून दशरथ राजाचा एक हात वरती आला. आणि काही ग्रंथात असा उल्लेख आलेला आहे की राख रूपी आत्मा जो आहे ना तो दशरथ राजाचा या पितृगया ठिकाणी आला. आता सीता मातेला सुनबाईला विनवणी करू लागला का सुनबाई माझ्या श्राद्धाचा विधी करायला चालला. सुनबाईचे सामान उपलब्ध आहे त्याच्यामुळे माझा श्राद्धाचा विधी कर. मग सीता मातेने सोबतीला फल्गु नदी घेतली गाय घेतली कावळा घेतला वडाचं झाड ब्राह्मण बुवा ऋषी चरोग यांना सोबतीला घेतला श्राद्धाचा विधी केला. श्राद्ध विधी करून पूर्ण झाला. पण तेवढ्या प्रभू रामचंद्र भगवंत लक्ष्मण भैया सामान घेऊन आले आणि ब्राह्मण मुलांना विनंती करू लागले की आता तरी आमच्या वडिलांच्या श्राद्धाचा विधी करा. सीता मातेने सांगितलं पती परमेश्वरा मी हा श्राद्धाचा विधी केलाय हो. पण प्रभू रामचंद्र म्हटले अगं तुला कोणी अधिकार दिला का तू हा विधी केला. सीता मातेने झालेला सर्व प्रकार सांगितला. पण प्रभू रामचंद्रांचा काही विश्वास नसेना